नमस्कार. आज आहे 12 नोव्हेंबर. तर आज आहे कालभैरवनाथाची जयंती. तर या जयंतीनिमित्त ही जयंती आपण अशा प्रकारे साजरी करू शकतो व कालभैरवनाथाला आपण हा नैवेद्य अर्पण करावा. तर कालभैरव हा अवतार महादेवाचा आहे आणि देवाचे रक्षक म्हणून कालभैरव महाराज यांना ओळखतात. या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला आहे. या दिवशी दुपारी 4 वाजल्यानंतर श्री कालभैरव पुढीलप्रमाणे विनंती करावी. आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवकरी असून आज आपले मान सन्मान करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तरी मान सन्मान हा स्वीकार करून आपला आशीर्वाद आणि सुरक्षा कवच आम्हाला व परिवाराला मिळावे व वाईट शक्ती, शत्रू, बाधा, वाईट नजर यांचा संहार व्हावा ही आपल्या चरणी प्रार्थना. तर कालभैरवनाथाला आपण नैवेद्य म्हणून आपण नारळ, हार, खडीसाखर नैवेद्य देऊ शकतो. तसेच नैवेद्य म्हणून वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा व 1 लिंबाची फोड आणि 1 नारळ असा नैवेद्य आपण दाखवू शकतो. आणि असा नैवेद्यच कालभैरवनाथाला आवडतो. तर आपल्या परिसरात जर कालभैरवनाथाचे मंदिर नसेल तर आपल्या घरीच फक्त 11 वेळा कालभैरव अष्टकं म्हणून सेवा रुजू करावी व आपल्या घरातील महादेवाच्या पिंडीला आपण हा नैवेद्य अर्पण करून कालभैरव अष्टकचे पठण करावे. यामुळे काय होते तर कालभैरव आपल्याला प्रसन्न होतात व त्यांची आपण पूजा करू शकतो. आणि त्या कालभैरव अष्टकाचे फायदे काय असतात तर खूप सारे फायदे असतात. गरिबी दूर होते, तप दूर होते, कोप दूर होतो किंवा दैन्य दूर होते, लोभ दूर होतो, मोह दूर होतो आणि आसक्ती आणि दुःखही दूर होतात. तर अशा प्रकारे आपण कालभैरव जयंती म्हणून या दिवशी कालभैरवनाथाचा आपण पूजा करू शकतो. धन्यवाद.